Hello students, welcome to all of you. I am Miss सीमा लांडगे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडाउनमेंट पॉलिसीज म्हणजेच हयातीतील विमा हा पॉईंट बघणार आहोत. ओके, या अगोदर आपण काय बघितला, आजीवन विमा योजना. त्यामध्ये आपण आजीवन विमा योजनेचे प्रकार, त्याबरोबर आजीवन विम्याची वैशिष्ट्ये, आजीवन विम्याचे फायदे आणि त्याचे दोष इत्यादी पॉईंट आपण त्यामध्ये चेकआउट केलेले आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण हयातीचा विमा किंवा हयातीतील विमा, ओके, हा पॉईंट बघूयात. काय सांगितले तुम्हाला हयातीच्या विम्यामध्ये किंवा त्या पॉईंट मध्ये? मला स्लाइड वरती दिसते का बघा व्यवस्थित. ओके, दिसत असेल. हयातीतील विमा या शब्दावरून हे स्पष्ट होते की विमापत्राचे पैसे विमेदाराच्या हयातीत प्राप्त व्हावेत अशी अपेक्षा असणारा हा विमापत्राचा प्रकार आहे. बघा काय सांगितलंय, हयातीमधील विमा या शब्दावरूनच हे स्पष्ट होते की या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या हयातीत प्राप्त व्हावेत अशी अपेक्षा असणारा हा विमापत्राचा प्रकार आहे. हयातीतील विमा या शब्दावरून असं स्पष्ट होतं की या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या हयातीमध्येच प्राप्त व्हावेत अशी अपेक्षा असणारा हा विमापत्राचा प्रकार. म्हणजेच जो विमेदार आपल्या विमा हप्त्याची रक्कम भरणार आहे किंवा विम्याचे त्याला जे पैसे मिळणार आहेत तो हयात असेपर्यंत, तो अस्तित्वात असेपर्यंतच त्याला मिळावेत अशी अपेक्षा असणारा विमापत्राचा प्रकार म्हणजेच हयातीतील विमा. लक्षात घ्या, तुम्हाला हे MCQ एक्झाम साठी विचारलं जाऊ शकतं. देन हयातीतील विम्यास मुदती विमा असंही म्हणलं गेलं. बघा, हयातीतील विम्याला मुदती विमा सुद्धा म्हणलं गेलेलं आहे. देन यामध्ये विमेदार हा विमा आपल्या हयातीत त्याचे पैसे मिळावेत या अपेक्षेने घेतो. म्हणजे विमापत्राचा फायदा स्वतःच मिळावा ही त्याची अपेक्षा इथं असते. काय सांगितलंय, विमेदार हा विमा आपल्या हयातीत त्याचे पैसे मिळावेत या अपेक्षेने घेत असतो. म्हणजे विमापत्राचा फायदा स्वतःच मिळावा ही त्याची अपेक्षा असते. ओके, ही त्याची अपेक्षा असते. परंतु कदाचित विमेदारास मृत्यू आला तर विमापत्राचे पैसे वारसास मिळण्याची सोय इथं होत असते. परंतु कदाचित विमेदाराला जर मृत्यू आला तर विमापत्राचे पैसे वारसास मिळण्याची सोय इथं होत असते. विमापत्र घेताना विमेदार विमापत्राची मुदतही अशा प्रकारे ठरवतो की ज्यामुळे आपल्या निवृत्तीपूर्वी विमापत्राची मुदत संपते. आपल्या निवृत्तीपूर्वी बघा, म्हणजे रिटायरमेंटच्या अगोदर ज्या वेळेला विमापत्राची मुदत ही संपत असते अशा प्रकारे विमापत्र ठरवलं जातं. काय सांगितले तुम्हाला की विमेदार हा आपल्या हयातीतील त्याचे पैसे मिळावेत विमेदाराने जे काही पैसे विम्यासाठी भरलेले आहेत ते आपण अस्तित्वात असतानाच मिळावेत या अपेक्षेने विमा हा घेत असतो. ओके, विमा पत्राचा फायदा तो स्वतः मिळावा या अपेक्षेने विमा हा घेत असतो. परंतु कदाचित विमेदाराला जर मृत्यू आला तर विमापत्राचे जे काही पैसे असतील ते विमापत्रामध्ये नमूद केलेल्या वारसाच्या नावे दिले जातात. म्हणजे विमापत्राचे पैसे वारसाला मिळण्याची सोय तिथं केली जात असते. विमापत्र घेताना विमेदार विमापत्राची मुदतही अशा प्रकारे ठरवतो की विमापत्र घेत असताना विमेदार हा विमापत्राची मुदत अशा प्रकारे ठरवतो की ज्यामुळे आपल्या निवृत्तीपूर्वी विमापत्राची मुदत संपून आपल्या निवृत्तीपूर्वी म्हणजेच रिटायरमेंटच्या अगोदरच विमापत्राची त्या मुदत संपली पाहिजे आणि त्याचे पैसे मिळाले पाहिजे. त्यानंतर
हयातीतील विमा हा सामान्यपणे विमेदार 20 ते 25 वर्ष मुदतीपर्यंत घेत असतो. बघा, हयातीतील विमा म्हणजे अस्तित्वातील विमा हा सामान्यपणे विमेदार हा 20 ते 25 वर्ष मुदतीपर्यंतचा घेत असतो. त्यामुळे निवृत्तीनंतर ज्या वेळेस त्याचे अर्थार्जन थांबते, काय सांगितले, त्यामुळे ज्या वेळेला निवृत्ती त्याची होते, रिटायरमेंट होते, रिटायरमेंट नंतर ज्या वेळेला त्याला दर महिन्याला पैसे येणं हे बंद होतं, त्याचं अर्थार्जन थांबतं किंवा कमी होतं, त्यावेळेला त्यास विमापत्राचे पैसे मिळतात असं म्हणलं गेले. या विमापत्राचा हप्ता हा दरमहा, तिमाही, 6 माही किंवा वार्षिक या मुदतीने भरता येतो. बघा, हयातीतील विमा जो असेल, या हयातीतील विम्याचा हप्ता हा हप्ता भरण्याच्या सोयी कशा आहेत. बघा, हप्ता हा कसा भरता येतो, तुम्ही दर महिन्याला त्याचा हप्ता भरू शकता, 3 महिन्यातून एकदा भरू शकता, तिमाही भरू शकता, 6 महिन्यातून एकदा सुद्धा या विम्याचा हप्ता भरता येतो. 6 महिन्यातून एकदा भरू शकता किंवा वार्षिक, वर्षातून एकदा या विम्याचा हप्ता तुम्ही भरू शकता, म्हणजे विमेदार भरू शकतो. या अशा पद्धतीनं विमापत्राचा हप्ता हा दरमहा, तिमाही, 6 माही आणि किंवा वार्षिक या मुदतीने भरता येतो. समजतंय? हयातीतील विमा हा जोपर्यंत व्यक्ती अस्तित्वात असतो तोपर्यंत घेतला जातो किंवा घेण्यात येतो. काय सांगितले, हयातीतील विमा या शब्दावरूनच हे स्पष्ट होतं की या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या हयातीत प्राप्त व्हावेत अशी अपेक्षा असणारा हा विमापत्राचा प्रकार आहे. हयातीतील विम्यास मुदत विमा सुद्धा म्हणलं गेले. बघा, हयातीतील विम्याला मुदत विमा सुद्धा म्हणलं गेले. विमेदार हा विमा आपल्या हयातीत त्याचे पैसे मिळावे या अपेक्षेने घेतो. काय सांगितले, विमेदार हा विमा आपल्या हयातीत त्याचे पैसे मिळावेत या अपेक्षेने घेतो, म्हणजे विमापत्राचा फायदा स्वतःच मिळावा ही त्याची अपेक्षा असते. विमापत्राचा फायदा हा स्वतःच मिळावा ही त्याची अपेक्षा इथं असते. परंतु कदाचित विमेदारास मृत्यू आला तर विमापत्राचे पैसे वारसास मिळण्याची सोय सुद्धा इथं केलेली असते. विमापत्र घेताना विमेदार विमापत्राची मुदतही अशा प्रकारे ठरवतो की ज्यामुळे आपल्या निवृत्तीपूर्वी विमापत्राची मुदत संपून त्याचे पैसे परत मिळतील. काय सांगितले, विमापत्र घेताना विमेदार विमापत्रांची मुदत अशा प्रकारे ठरवतो की ज्यामुळे आपल्या निवृत्तीपूर्वी विमापत्राची मुदत संपून त्याचे पैसे तिथं मिळतील. त्यानंतर हयातीतील विमा हा सामान्यपणे विमेदार 20 ते 25 वर्ष मुदतीपर्यंतचा घेतो. बघा, हयातीतील विमा हा सामान्यपणे विमेदार 20 ते 25 वर्ष मुदतीचा घेत असतो. त्यामुळे निवृत्तीनंतर ज्या वेळेस त्याचे अर्थार्जन थांबते किंवा कमी होते त्यावेळेस त्यास विमापत्राचे पैसे हे मिळत असतात. या विमापत्राचा हप्ता दरमहा, तिमाही, 6 माही किंवा वार्षिक या मुदतीने भरला जातो. बघा, लक्षात घ्या, MCQ ला तुम्हाला इथले पॉइंट्स विचारले जाणार आहेत. हयातीतील विम्याचे गुण. बघा, दुसरा पॉइंट बघूया. हयातीतील विम्याचे गुण यामध्ये काय सांगितलंय बघा, विमेदारास बचतीची सवय लागणे, विमेदारास बचतीची सवय लागणे. सामान्यपणे पगारदार व्यक्ती हा विमा घेणे पसंत करतात. सामान्यपणे पगारदार व्यक्ती हे विमा घेणे पसंत करतात, म्हणजे ज्या व्यक्तींना दर महिन्यातून काही ना काही रक्कम ही पगाराच्या स्वरूपात त्यांच्याजवळ येत असते ती लोक जास्तीत जास्त विमा हा घेणं, विमाला प्राधान्य देतात. विमा घेणं पसंत करतात. ओके, त्यातून काय होतं की विमेदारांना बचतीची सवय लागते.
ओके, त्यामुळे पगारातून परस्पर विमा हप्ता भागवण्याची सोय होते व नियमित बचतही होते. कारण दर महिन्याला जर पगार येत असेल, रक्कम येत असेल काही विशिष्ट, तर त्यातून थोडीफार बचत होणं अतिशय आवश्यक असतं. आणि विमा जर उतरवला तर विम्यामुळे परस्पर काय होतं, विमा हप्ताही भागवला जातो आणि त्याचबरोबर नियमित बचतही होते. ओके, त्यानंतर दुसरा पॉईंट तुम्हाला सांगितला, दुसरा गुण तुम्हाला सांगितला हयातीतील विम्याचा. त्यामध्ये अर्थार्जनाच्या काळात, बघा, अर्थार्जनाच्या काळात किंवा निवृत्तीपूर्वी व्यक्तीस विमा हप्ते भरणं शक्य होते. बघा, ज्या वेळेला माणसाला दर महिन्याला पगार मिळत असतो त्यावेळेला व्यक्तींना हप्ते भरणं हे शक्य होतं. आणि निवृत्तीनंतर म्हणजेच अर्थार्जनाचं प्रमाण ज्या वेळेला कमी होतं व किंवा म्हणजे अर्थार्जनाचा स्रोत हा कमी होतो व उत्साहही त्यावेळेला काय होतं, निवृत्तीनंतर कमी होतो. त्यामुळे हयातीतील विमा घेणं हे सोयीस्कर ठरतं. कारण जोपर्यंत माणसाकडे दर महिन्याला पैसे येणार आहेत तोपर्यंत माणसा विमा हप्ता पे करू शकतो. परंतु ज्या वेळेला विमेदाराकडे पैसे येणार नाहीत त्यावेळेला, ज्या वेळेला विमेदाराकडे पैसे येणार नाहीत त्यावेळेला त्याचा उत्साह कमी होतो. म्हणून त्यामुळे हयातीतील विमा घेणं हे सोयीचं ठरतं, सोयीस्कर ठरत असतं. ओके, हयातीतील विम्यामुळे हयातीतील विम्यामुळे एक प्रकारे निवृत्तीनंतरच्या काळासाठी आर्थिक तरतूद होते. बघा, हयातीतील विम्यामुळे एक प्रकारे निवृत्तीनंतरच्या काळासाठी आर्थिक तरतूद ही होत असते. कारण या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या हयातीत मिळतात. काय सांगितलं, या विम्यामुळे हयातीतील विम्यामुळे एक प्रकारे निवृत्तीनंतरच्या काळासाठी आर्थिक तरतूद होत असते. कारण या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या हयातीमध्ये मिळत असतात. त्यानंतर चौथा पॉईंट तुम्हाला सांगितला, विमेदारास हा विमा घेऊनही विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी मृत्यू आल्यास विमापत्राचे पैसे त्याच्या वारसदारास मिळतात. त्यामुळे विमेदाराच्या कुटुंबाची सोय इथं होत असते. काय सांगितले, विमेदारास हा विमा घेऊनही विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी मृत्यू जर आला तर विमापत्राचे पैसे त्याच्या वारसदाराला मिळतात. बघा, ज्या विमेदाराला हयातीचा विमा उतरवलेला आहे परंतु त्या मुदतीपूर्वी जर विमेदाराला मृत्यू आला तर त्याची जी रक्कम भरलेली त्यांनी असणार आहे ती पूर्ण रक्कम त्याच्या वारसदाराला मिळणार आहे. ओके, चौथा आहे गुण म्हणजे विमेदारास हा विमा घेऊनही विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी मृत्यू जर आला तर विमापत्राचे पैसे त्याच्या वारसास मिळतात. मृत्यू आला तर विमापत्राचे पैसे हे त्याच्या वारसास मिळत असतात. विमेदारास विमा जर घेतला विमेदाराने आणि विमापत्राची मुदत संपली तर त्याचा विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी जर विमेदाराचा मृत्यू इथं झाला तर विमापत्राचे पैसे जो काही विमापत्रामध्ये वारसदार लिहिलेला असेल, नमूद केलेला असेल त्या वारसदाराला त्याची सर्व रक्कम मिळत असते. आणि त्यामुळे काय होतं की प्रमुख व्यक्तीच्या मागे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक झळ सोसावी लागू नये म्हणून विमेदार ही सोय करत असतो आणि कुटुंबाची सोय व्हावी म्हणून ही सोय केली जात असते. आता ज्या पद्धतीने आपण हयातीतील विम्याचे
विम्याचे गुण पाहिले त्या पद्धतीने बघा हयातीतील विम्याचे दोष सुद्धा आहेत. त्याच पद्धतीने हयातीतील विम्याचे दोष सुद्धा तुम्हाला इथं सांगितलेले आहेत. काय सांगितले ते हयातीतील विम्याचे दोष पुढील प्रमाणे आहेत. आता यामध्ये बघा, हा विमा हयातीसाठी घेतला जात असल्याने आणि हयातीतील स्वतःच किंवा विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी वारसास पैसे मिळण्याची सोय करता येत असल्याने या विमापत्रासाठी अधिक रकमेचा हप्ता इथं घ्यावा लागतो. बघा, हयातीतील विम्याचा हप्ता जो जाणार आहे आपल्याकडून तो अधिक रकमेचा असणार आहे. काय सांगितलं यांनी? हयातीतील विमा हा घेतला जात असल्याने आणि हयातीत स्वतःच किंवा विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी वारसास पैसे मिळण्याची सोय करता येते असल्याने या विमापत्रासाठी अधिक रकमेचा हप्ता इथं द्यावा लागतो. देन सेकंड दोष तुम्हाला सांगितलाय, या विमापत्र प्रकारामुळे विमेदाराच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते असे नाही. बघा, या विमा प्रकारामुळे विमेदाराच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते का? असं काही नाही. ओके, नक्की नाहीये. विमेदाराच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळत असं. ओके, त्यानंतर काय सांगितले? कारण विमेदाराच्या हयातीतील विमापत्राचे पैसे मिळण्याची व ते खर्च होण्याची शक्यता अधिक असते. काय सांगितले? विमेदाराच्या हयातीतील विमापत्राचे पैसे मिळण्याची व ते खर्च होण्याची शक्यता ही अधिक इथं असते. त्यानंतर हयातीतील विमा योजना किंवा हयातीतील विमा योजना किंवा प्रकार. यामध्ये काय सांगितले? हयातीतील विमा योजना व विविध प्रकारच्या हयातीतील विमा योजना या विविध प्रकारच्या असून त्याची सविस्तर चर्चा आपण करायची आहे. तर त्यामध्ये हयातीतील विमा योजना किंवा त्याचे प्रकार बघा किती आहेत. असे तुम्हाला 5 ते 6 प्रकार हयातीतील विम्याचे 5 प्रकार दिलेले हयातीतील विम्याचे तुम्हाला. ओके, त्यामध्ये पहिला प्रकार आहे सामान्य हयातीतील प्रकार. त्यानंतर शुद्ध हयातीतील प्रकार. तिसरा हयातीतील संयुक्त विमा. चौथा हयातीतील दाम दुप्पट विमा. आणि 5वा निश्चित मुदतीचा हयातीतील विमा किंवा निश्चित मुदतीचा लग्नाचा विमा असं म्हणू शकतो इथं आपण. ओके, तुम्हाला काय सांगितलंय? 5 प्रकार तुम्हाला सांगितले. ओके, हयातीतील विमा योजना आपण बघतो. त्यामध्ये 5 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे सामान्य हयातीतील विमा. या सामान्य हयातीतील विम्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय? तर सामान्य हयातीतील विम्यामध्ये हयातीतील विमा हा एक लोकप्रिय विमापत्राचा प्रकार असून बघा, हयातीतील विमा हा एक लोकप्रिय विमापत्राचा प्रकार असून त्याद्वारे विमेदाराला मृत्यू जर आला तर त्याच्या वारसास अगर विमापत्राची मुदत संपताच विमेदारास यापैकी जी घटना अगोदर घडेल त्यानुसार विमापत्राचे पैसे हे मिळत असतात. काय सांगितले? सामान्य हयातीतील विमा हा एक लोकप्रिय विमापत्राचा प्रकार असून त्याद्वारे विमेदारास सामान्य हयातीतील विमा हा एक कसा आहे? लोकप्रिय प्रकार आहे. सामान्य हयातीतील विमा हा एक लोकप्रिय प्रकार विमापत्राचा आहे. त्याद्वारे विमेदाराला मृत्यू जर आला तर त्याच्या वारसास अगर विमापत्राची मुदत जर संपली तर विमेदारास यापैकी जी घटना अगोदर घडेल, मृत्यू किंवा विमापत्राची मुदत संपणे, या दोन्ही मधून
जी घटना अगोदर घडेल त्यानुसार विमापत्राचे पैसे हे मिळतात. हा विमा 20 ते 25 वर्षे मुदतीपर्यंत घेता येतो. बघा, हा विमा 20 ते 25 वर्षे मुदतीपर्यंत घेता येत असतो. विमापत्राची मुदत संपेपर्यंत किंवा मुदतीपूर्वी हा विमा 20 ते 25 वर्ष मुदतीपर्यंत घेता येतो. यामध्ये विमापत्राची मुदत संपेपर्यंत किंवा मुदतीपूर्वी विमेदारास मृत्यू जर आला तर त्या तारखेपर्यंत विमा हप्ते भरावे लागतात. विमापत्राची मुदत संपेपर्यंत किंवा मुदतीपूर्वी विमेदारास मृत्यू जर आला तर त्या तारखेपर्यंत विमा हप्ते तिथं भरावे लागतात. या विमापत्रामुळे सक्तीची बचत तर होते, त्याचबरोबर विमेदारास निवृत्तीनंतर विमापत्राचे हप्ते भरण्यास प्रसंग येत नाही. जोपर्यंत व्यक्तीकडे पैसे येतात दर महिन्याला तोपर्यंत व्यक्ती ही विमा हप्ता तिथं भरू शकते. ओके. देन विमेदार हयात असेल तर या विमापत्राच्या रकमेचा उपभोग त्याला घेता येतो. विमेदार जर हयात असेल तर या विमापत्राचा किंवा विमापत्राच्या रकमेचा उपभोग त्याला घेता येत असतो. ओके. परंतु विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू जर आला, विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदाराला जर मृत्यू आला तर विमापत्राचे पैसे वारसास मिळत असल्याने काय सांगितले बघा, विमेदार हयात असेल तर या विमापत्राच्या रकमेचा उपभोग त्यास घेता येतो. परंतु विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू आल्यास विमापत्राचे पैसे वारसास मिळत असल्याने कुटुंबाची तरतूद होते. अशा प्रकारे संरक्षण आणि बचत या दोन्ही स्वरूपाचे फायदे मिळवून देणारे हे विमापत्र आहे. काय सांगितलंय, विमेदार हयात असेल तर या विमापत्राच्या रकमेचा उपभोग त्याला घेता येतो. आणि परंतु विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदाराचा जर मृत्यू झाला तर त्या विमेपत्राचे पैसे हे त्या विमेदाराच्या वारसास मिळण्याची किंवा कुटुंबाला मिळण्याची तरतूद त्या विमापत्रामध्ये केलेली असते. अशा प्रकारे संरक्षण आणि बचत या दोन्ही स्वरूपाचे फायदे मिळवून देणारे हे विमापत्र आहे. अशा प्रकारे संरक्षण आणि बचत या दोन्ही स्वरूपाचे फायदे मिळवून देणारे हे विमापत्र आहे. काय सांगितले, विमेदारास या प्रकाराचे विमापत्र घेऊन एक प्रकारे मुलांचे शिक्षण अगर मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेची तरतूद विमेदारास या प्रकारचं विमापत्र घेऊन एक प्रकारे मुलांच्या शिक्षण अगर मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेची तरतूद इथं करता येते. हे विमापत्र नफ्यासह अगर नफ्याशिवाय घेता येतं. लक्षात घ्या, सामान्य हयातीतील विमापत्र जे असेल ते नफ्यासह किंवा नफ्याशिवाय घेता येते. नफ्याशिवाय किंवा नफ्यासह सुद्धा इथं हे घेता येतं. ओके. विमापत्र नफ्यासह जर घेतलं तर विमा हप्ता हा थोडा अधिक रकमेने भरावा लागतो. लक्षात घ्या, ज्या वेळेला विमापत्र हे नफ्यासह घेतलं जातं त्यावेळेला जो काही विमा हप्ता असणार आहे तो थोडा अधिक रकमेने भरावा लागतो.
दुसरा पॉइंट आहे यामध्ये, दुसरा प्रकार आहे शुद्ध हयातीतील विमा, प्युअर एंडॉवमेंट पॉलिसी. यामध्ये काय सांगितलंय, हयातीतील विम्याचा हा एक वेगळा प्रकार असून आयुर्विमा पत्र हे विशिष्ट मुदतीसाठी दिलं जातं. बघा, हयातीतील विम्याचा हा एक वेगळा प्रकार असून आयुर्विमा पत्र हे विशिष्ट मुदतीसाठी त्यांना दिलं जातं आणि विमापत्राच्या मुदतीत विमेदार जिवंत असेल तर त्यास पैसे हे मिळत असतात. काय सांगितलंय, विमापत्राच्या मुदतीमध्ये जर विमेदार जिवंत असेल तर त्याला पैसे मिळतात. त्यामुळे विमेदार हयात असेल तरच या विमापत्राचा फायदा त्यास मिळत असतो. विमेदार जर हयात असेल तरच त्याला या विमापत्राचा फायदा मिळत असतो किंवा मिळू शकतो. ओके, विमेदार विमापत्रातील मुदत संपण्यापूर्वी, विमेदार हा विमापत्रातील मुदत संपण्यापूर्वी मृत्यू पावल्यास, बघा काय सांगितलंय, विमेदार विमापत्रातील मुदत संपण्यापूर्वी मृत्यू जर पावला तर त्याच्या वारसास विमापत्राचे पैसे मिळत नाही. त्यामुळे विमापत्राचे पैसे हे विमेदाराच्या हयातीत विमेदारास मिळण्याची सोय असणारे हे विमापत्र आहे. काय सांगितले यामध्ये, हयातीतील विम्याचा हा एक वेगळा प्रकार असून आयुर्विमा पत्र हे विशिष्ट मुदतीसाठी दिलं जातं आणि विमापत्राच्या मुदतीत विमेदार जिवंत असेल तर त्यास पैसे मिळतात. त्यामुळे विमेदार हयात असेल तरच या विमापत्राचा फायदा त्यास मिळू शकतो. विमेदार विमापत्रातील मुदत संपण्यापूर्वी मृत्यू पावल्यास त्याच्या वारसास विमापत्राचे पैसे हे मिळत नाहीत. त्याच्या वारसाला विमापत्राचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे विमापत्राचे पैसे हे विमेदाराच्या हयातीतील विमेदारास मिळवण्याची सोय इथं असते आणि जर विमेदाराचा मृत्यू झाला तर त्याची जी रक्कम असणार आहे, जो वारस असेल विमापत्रामध्ये, त्या विमेदाराला ते पैसे मिळत असतात. त्यानंतर विमेदार विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी मृत्यू पावला तर विमापत्रावर जेवढ्या रकमेचे हप्ते त्याने भरले असते तेवढीच रक्कम त्याच्या वारसाला मिळत असते. काय सांगितले, विमेदार विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी जर मृत्युमुखी पडला किंवा मृत्यू झाला त्याचा तर त्याने जेवढी रक्कम भरली आहे तेवढेच हप्ते हे त्याच्या वारसाला मिळत असतात किंवा तेवढ्याच हप्त्याची रक्कम त्याच्या वारसाला मिळते. त्यामुळे ज्या व्यक्तींना वारस किंवा कुटुंबीय नाहीत, अगर वारस किंवा कुटुंबीय असून देखील त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करायची असं त्यांना वाटत असेल किंवा वेगळी तरतूद करावीशी वाटत नसेल त्यांच्यासाठी हे विमापत्र अधिक योग्य ठरतं. बघा, काही व्यक्ती असतात त्यांना कुटुंबीय नसतात, त्यांना वारसदार नसतात, ते आपल्या कुटुंबीय आणि वारसदार असून त्यांच्यासाठी काही वेगळी तरतूद ती लोक करत नाहीत. त्यांच्यासाठी हे विमापत्र अतिशय योग्य ठरतं. सामान्यपणे काहीच व्यक्ती अशा असतात की आपल्या जीवनासाठी आपण निवृत्त वयापर्यंत पुरेसे पैसे मिळवू असे वाटते, परंतु नंतरच्या काळासाठी काही तरतूद करावी असं वाटते, म्हणून हे विमापत्र घेणं योग्य ठरत असतं. ओके, हयातीतील संयुक्त विमा, जॉईंट लाईफ एंडोमेंट. काय सांगितलं यामध्ये,
हयातीतील संयुक्त विमा यामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तीचा विमा घेत येणारा हा हयातीतील विमापत्राचा एक प्रकार आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तीचा विमा घेता येणारा हा हयातीतील विमापत्राचा एक प्रकार आहे. या विमापत्रात पती पत्नीला एकमेकांच्या आयुष्याचा किंवा भागीदारीतील भागीदारांना विमा घेता येत असतो. काय सांगितलं? एकापेक्षा अधिक व्यक्तींचा विमा घेता येणारा हा हयातीतील विमापत्राचा एक प्रकार आहे. या विमापत्रामध्ये पती पत्नीला एकमेकांच्या आयुष्याचा किंवा भागीदारीतील भागीदारांचा विमा घेता येतो. विमापत्र हे विशिष्ट मुदतीसाठी घ्यावं लागत असतं. संयुक्त विमापत्रातील विमेदार व्यक्तीस हयात असेपर्यंत विमा हप्ते भरावे लागतात. काय सांगितलंय? संयुक्त विमापत्रातील विमेदार व्यक्तीस हयात असेपर्यंत विमा हप्ते हे भरावे लागतात. संयुक्त विमापत्रातील विमेदार व्यक्ती हयात असेपर्यंत विमा हप्ते भरावे लागतात. एखादी व्यक्ती मृत्यू जर पावली तर दुसऱ्या व्यक्तीस पैसे मिळतात. पती आणि पत्नीचा संयुक्त विमा असेल जर संयुक्त विमा असेल तर त्यातील पती मृत्यू पावल्यास पत्नीस आणि पत्नी मृत्यू पावल्यास पतीस विमापत्राचे पैसे मिळत असतात. पती पत्नीचा संयुक्त विमा घेताना आयुर्विमा महामंडळ त्यातील पतीची प्राप्ती व दोघांचे वय याचा विचार करत असते. बघा, पती पत्नीचा संयुक्त विमा घेताना आयुर्विमा महामंडळ काय करत असतं? पतीची प्राप्ती किती आहे आणि दोघांचं वय किती आहे याचा विचार इथं केला जात असतो. आणि याचा विचार करून विमापत्राची रक्कम ही ठरवली जाते. सामान्यपणे काय सांगितलंय? यामध्ये पतीची प्राप्ती व दोघांचं वय याचा विचार करून विमापत्राची रक्कम ठरवणं गरजेचं असतं. सामान्यपणे वयातील अंतर लक्षात घेऊन वयाच्या सरासरीने विमा हप्ता ठरवला जातो. भागीदारी संस्थेच्या बाबतीत हा विमा उपयुक्त ठरतो. बघा, भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये हा विमा जास्तीत जास्त काय होतो? उपयोगी ठरतो. एखादा भागीदार मृत्यू पावला तर भांडवल तसेच नफा व लौकिक मूल्यातील हिस्सा त्याच्या वारसास द्यावा लागतो. अशी रक्कम मोठी असते व ती दिल्यास भागीदारी संस्थेच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होतो. काय सांगितलंय? अशी रक्कम मोठी असते व ती दिल्यास भागीदारी संस्थेच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होतो. परंतु संयुक्त विमापत्राद्वारे एखाद्या भागीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास द्याव्या लागणाऱ्या रकमेची तरतूद इथं करता येते. त्यानंतर संयुक्त विमापत्र रुपये 2000 पेक्षा कमी रकमेचं घेता येत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला हे MCQ विचारलं जाणार. संयुक्त विमापत्र हे रुपये 2000 पेक्षा कमी रकमेचं घेता येत नाही. 3 वर्षापर्यंत सलग हप्ते भरल्यानंतर पुढे हप्ता भरणे बंद केले तर त्याचे वसुली विमापत्रात रूपांतर करता येतं. ओके, त्यानंतर चौथा प्रकार तुम्हाला सांगितलाय तो म्हणजे
हयातीतील दामदुप्पट विमा, डबल एंडॉर्मेंट पॉलिसी। यामध्ये विमेदार हयात असेल तर त्यास विमापत्राच्या दुप्पट रक्कम देण्याची आणि विमेदार विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी मृत्यू पावला तर हयातीतील दामदुप्पट विमा, यामध्ये डबल एंडॉर्मेंट पॉलिसी। यामध्ये विमेदार हयात असेल तर त्यास विमापत्राच्या दुप्पट रक्कम देण्याची आणि विमेदार विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबियांना विमापत्रात नमूद केलेली असेल तेवढी रक्कम देण्याची तरतूद असणारे हे विमापत्र होय। या प्रकारच्या विमापत्रासाठी अधिक रकमेचे विमा हप्ते भरावे लागतात। बघा, या हयातीतील दामदुप्पट विमा या प्रकारच्या विमापत्रासाठी अधिक रकमेचे विमा हप्ते भरावे लागतात। सामान्यपणे शारीरिक अपात्रतेमुळे व्यक्तींना इतर प्रकारची विमापत्रे घेता येत नाहीत आणि त्यांची सोय या विमापत्रामुळे होते। विमेदाराचे वय 65 वर्षे असेपर्यंत मुदत संपेल आणि मुदतीचे विमापत्र दिले जाते। बघा काय म्हणायचंय, विमेदाराचे वय 65 वर्ष असेपर्यंत मुदत संपेल अशा मुदतीचे विमापत्र दिले जाते। विमेदार विमापत्राची मुदत संपेपर्यंत हयात असेल तर विमेदार विमापत्राची मुदत संपेपर्यंत हयात असेल तर त्यास विमापत्राच्या रकमेच्या दुप्पट रक्कम दिली जाते। विमापत्राच्या रकमेच्या दुप्पट रक्कम तिथं दिली जाते। परंतु विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू आल्यास विमापत्राची रक्कम त्याच्या वारसास किंवा कुटुंबियांना दिली जाते। त्यामुळे हे विमापत्र दुहेरी स्वरूपाचे संरक्षण देत असते। या प्रकारचे विमापत्र 1000 रुपयांपेक्षा कमी रकमेचे दिले जात नाही। ओके, त्यानंतर 5वा प्रकार आहे शेवटचा, निश्चित मुदतीचा हयातीतील विमा। निश्चित मुदतीचा हयातीतील विमा म्हणजेच लग्नाचा विमा तुम्ही म्हणू शकता। फिक्स्ड टर्म मॅरेज एंडॉर्मेंट पॉलिसी। यामध्ये बघा, मुलीच्या अगर मुलाच्या लग्नासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची तरतूद करता येण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा हा विमा प्रकार होय। हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाणार। मुलीच्या अथवा मुलाच्या लग्नाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा हा विमा प्रकार आहे। हा विमा मुला मुलींच्या वडील अगर पाल्यास घेता येतो। बघा, हा विमा मुला मुलींच्या वडिलांना किंवा पालकांना घेता येतो। 5 वर्षे मुदतीपासूनच 25 वर्षे मुदतीपर्यंतचे विमापत्र इथं घेता येते। काय सांगितले? 5 वर्ष मुदतीपासून 25 वर्ष मुदतीपर्यंतचं विमापत्र इथं घेता येते। त्यानंतर विमापत्रांची मुदत आणि रक्कम यावर विमा हप्त्याची रक्कम ही अवलंबून असते। त्यानंतर विमापत्राची मुदत संपताना
विमेदार हयात असेल तर विमेदार हयात असेल तर त्यास आणि विमेदारास विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी व मृत्यू आल्यास त्याच्या वारसास विमापत्राची रक्कम मिळते. त्याच्या वारसास विमापत्राची रक्कम ही मिळते. विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू जर आला तर त्याच्या तारखेपासून पुढील हप्ते भरावे लागत नाहीत. परंतु विमापत्राची रक्कम ही विमापत्राची मुदत संपल्यानंतर वारसास दिली जाते. अशा प्रकारे विमेदाराच्या पश्चातही विमापत्राची रक्कम मिळण्याची तरतूद असल्याने ज्या मुलाच्या अगर मुलीच्या लग्नासाठी विमापत्र घेतले त्याचे लग्न पैशासाठी अडून राहत नाही. मुलगा अगर मुलीच्या लग्नासाठी विमापत्र घेतल्यानंतर त्यास विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी मुलगा अगर मुलीच्या लग्नासाठी विमापत्र घेतल्यानंतर त्यास विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी मृत्यू आल्यास विमेदारास अशा मृत्यू पावलेल्या मुलगा अगर मुलीच्या नावाच्या जागी दुसरे नाव घालता येते. परंतु विमेदारास दुसरा मुलगा किंवा दुसरी मुलगी नसेल तर विमापत्रावर भरलेली रक्कम ही परत मिळते. हा विमा 1000 पेक्षा कमी रकमेचा घेता येत नाही. ओके. आणि विमापत्रावर सलग 3 वर्षे हप्ते भरल्यानंतर पुढील हप्ते भरणे बंद केल्यास त्याचे वसुली विमापत्रात रूपांतर करता येते. ओके. या पद्धतीने आपण काय बघितलं, हयातीतील विमा. थँक्यू.